सिडकोच्या माझ्या पसंतीचे घर योजनेतील घरांच्या वाढीव किमतींच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत प्रत्येक पात्र कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे। विधान परिषदेत हा मुद्दा ठामपणे मांडत त्यांनी आंदोलनाचा मार्गही अवलंबला होता। त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळत सिडको घरांच्या किमतीत सुमारे 10% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानंतर हजारो लाभार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून पनवेल येथे आयोजित आभार संवाद कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी आमदार विक्रांत पाटील आणि म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचे सिडको लॉटरीतील अनेक विजेते लाभार्थ्यांनी आभार मानले। कार्यक्रमात बोलताना लाभार्थ्यांनी आमदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळे घराचे स्वप्न साकार होण्यास मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे। यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनीही जनतेच्या प्रश्नासाठी लढणे हेच माझं कर्तव्य आहे असं सांगत पुढेही जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। प्रतिनिधी म्हणून रोज नवीन नवीन प्रश्नांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत असतो आणि या काम करण्याच्या प्रवाहामध्ये कुणी येऊन आभार मानावे, कुणीतरी त्यामध्ये चांगलं म्हणावं ही अपेक्षा न करता काम करणारे आम्ही कार्यकर्ते। कारण सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी मानून आणि या आमदारकी जी काही आपल्याला मिळालेली आहे ती मिरवण्यासाठी नाही तर जनकल्याणासाठी हे मानून काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत। त्यामुळे कुणीतरी आभार मानेल या भावनेनं आपण कधीच काम करत नाही। पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या विषयाला न्याय मिळतो, लढा यशस्वी होतो आणि त्यातून जे लाभार्थी आहेत ते कुठेतरी आभार बाजूला राहू दे पण शाबासकीची एक थाप पाठीवर देतात, तेव्हा पुढच्या या सगळ्या प्रवाहात आणि प्रवासात काम करण्याची अधिकची ऊर्जा त्यातून प्राप्त होत असते, हे मात्र खरं आहे। आणि त्यामुळे आज जेव्हा सिडकोच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतर ज्या काही लाखो लोकांना फायदा झाला त्यातल्या हजारो सारख्या युवा कार्यकर्त्याचं मन अभिमानानं त्या ठिकाणी भारावून गेलं। आणि जर का माझ्यासारख्या एका युवाबद्दल, एखाद्या आमदाराबद्दल जर का आमच्या सहकाऱ्यांमध्ये, या नागरिकांमध्ये त्यांच्या हृदयात जर का इतकी चांगली भावना असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यापेक्षा जास्तीचं काहीच नको, खरं तर एवढंच खूप आहे अशी भावना आज तरी माझ्या मनात आहे। आणि त्यामुळे मी या सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो। आज हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की कशा पद्धतीनं सिडकोचं घर घेताना आमच्या मनात भावना होती, त्या घरांची किंमत ऐकल्यानंतर आमची अवस्था काय झाली, आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न कसा केला, सिडकोकडनं आमच्या मनामध्ये आमच्या वाट्याला कसा अपमान आणि कसं वाईट वागणूक आमच्या पदरात पडली। त्यानंतर जेव्हा मग आपण तो विषय माझ्याकडे आला, मी त्यातला त्यानंतर प्रत्येकाच्या मनात काय भावना तयार झाली, हा जो प्रवास या ठिकाणी या मंचावरनं अनेकांच्या तोंडून ऐकला तेव्हा खरं तर खूप आनंद मला झाला। आणि यातून नक्कीच पुढचे अनेक विषय सोडवण्यासाठीची एक ऊर्जा, नवीन उर्मी त्यातून प्राप्त झालेली आहे। त्यामुळे मी सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो। अक्षय तृतीया